आजच्या लेक्चरमध्ये आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम, काल आपण जो भाग पाहिला डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर आजच्या भागामध्ये आपल्याला जर गॅस मॉलिक्यूल हे मोनोॲटॉमिक असतील किंवा डायॲटॉमिक असतील, डायॲटॉमिकमध्ये ते रिजिड किंवा नॉन रिजिड असतील किंवा पॉलीॲटॉमिक गॅसेस असतील, अशा प्रकारचे जर गॅस मॉलिक्यूल असतील तर त्याचा पेसिफिक हीट किंवा मोलार पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्याची किंमत किती असते, टोटल ॲव्हरेज एनर्जी किती असते, त्याची इंटरनल एनर्जी किती असते, नंतर पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP आणि CVची किंमत किती असते आणि त्यांचा रेशो CP divided by CV is called adiabatic ratio, and this adiabatic ratio is given as sin mu. म्हणजे म्यूची किंमत किती असणार आहे इन केस ऑफ मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक अँड पॉलीॲटॉमिक गॅसेस. सुरुवात आपण करूया पहिला A, मोनोॲटॉमिक गॅसेस. काल आपण पाहिले की फॉर monoatomic gases there is 3 translational degrees of freedom. कालच्या तासामध्ये आपण पाहिलं की जर मोनोॲटॉमिक गॅस असतील तर त्या ठिकाणी त्यांना फक्त 3 translational degrees of freedom. Also, let T is the temperature, Na is the number of gas molecules, and the average energy ती असते आपण काढलेली the average energy per mole is 3 into half kBT, that is 3 by 2 kBT. ही त्याची ॲव्हरेज एनर्जी असते. जर हा मोनोॲटॉमिक गॅस असेल तर त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. टेम्परेचर T असेल, याने जर नंबर ऑफ मोल्स असतील तर ॲव्हरेज एनर्जी पर मोल किती येते 3 by 2 kBT. नाउ द टोटल इंटरनल एनर्जी per mole or per molecule, that is E, is equal to Na into 3 by 2 kB, or this is equal to 3 by 2 Na kB into, but आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिले, but capital R is equal to Na into kB, where capital R means universal gas constant. Therefore, this total internal energy E is equal to 3 by 2 Na kB च्या ऐवजी R into kB. This is the total internal energy per molecule or per mole. Therefore, we find out the molar specific heat at constant volume. Molar specific heat at constant volume ची किंमत काढायची म्हणजे CV is equal to dE upon dt. जर आपण ह्या
एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट मिळते. म्हणून दिस इज इक्वल टू CV is equal to D upon dt. Values of E is 3 by 2 RT. Derivative with respect to temperature. Therefore, the value of CV is 3 by 2 R. CV ची किंमत मिळाली आपल्याला 3 by 2 R. म्हणजे the molar specific heat at constant volume is 3 by 2 R. Now using Mayer's relation, that is Cp minus Cv is equal to R, or this gives Cp is equal to Cv plus R. हे इक्वेशन वरून आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरची किंमत मिळेल, म्हणजे Cp ची किंमत मिळेल. Cp is equal to values of Cv काय आहे 3/2 R. Cp is equal to 3 by 2 R plus R. Therefore 3 by 2 plus 1 R formed. Cp is equal to इथं किती येईल मग 5 by 2. तिरकस गुणाकार जर आपण केला, छेद समान केला, इथं 1 च्या खाली 1 आहे, 3 1 3 आणि हा 2 1 2 3 2 5 आणि 2 1 2. अशा प्रकारे जर छेद समान होईल Cp is equal to 5 by 2 R. अशा प्रकारे आपण दोन्ही कॉन्स्टंटची किंमत काढून घेतली आणि शेवटचा भाग we calculate the adiabatic ratio, that is mu is given as mu is equal to Cp upon Cv, or mu is equal to values of Cp, that is 5 by 2 R divided by 3 by 2 R. R cancel, 2 cancel. This ratio mu is equal to 5 by 3. म्हणजे जर मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असतील तर त्यांचा ॲडियाबॅटिक रेशो दॅट इज म्यू इज इक्वल टू 5 by 3 असतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मोनोएटॉमिक गॅस असेल तर त्याची आपल्याला ॲव्हरेज एनर्जी, टोटल इंटरनल एनर्जी, व्हॅल्यूज ऑफ Cv, व्हॅल्यूज ऑफ Cp and value of adiabatic ratio, that is mu is equal to 5 by 2. हे झालं मोनोएटॉमिक गॅससाठी. Then we find out the second is in case of diatomic gases. आपण जो आतापर्यंत भाग पाहिला तो मोनोएटॉमिक गॅससाठी आहे. बी सेक्शन diatomic gases. त्याच्यामधला पहिला भाग एक इन केस ऑफ रिजिड बॉडी. पण डायटोमिक गॅसेसचे उदाहरण आपल्याकडे आहे. O2 आहे, N2 आहे, CO आहे, HCl आहे, असे अनेक डायटोमिक गॅसेस आहेत. आणि डायटोमिक गॅसेस मध्ये जे रिजिड मॉलिक्यूल आहे, ॲटम आहे, त्यांच्यासाठी आपण पाहिलेलं आहे की द डायटोमिक गॅसेस कन्सिस्ट ऑफ 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम and 2 rotational degrees of freedom. पण सेम प्रोसेस आपण खाली फॉलो करणार. ॲव्हरेज एनर्जी किती असेल मग? ॲव्हरेज एनर्जी is equal to 3 by 2 kBT plus 2 by 2 kB. Therefore, this average energy is equal to 2 by 2, तो 1 होईल, म्हणजे काय होईल? 3 by 2 plus 1 kBT, or this is equal to
5/2 kb. Here set average energy, then total internal energy. Total internal energy per molecule, that is E, is equal to 5/2 kb T into Na. परत किंमत टाकू आपण Na into kb म्हणजे R. Therefore E is equal to 5/R, कारण kb into Na परत R असणार आहे, म्हणजे आपल्याला मिळाली टोटल इंटरनल एनर्जी 5/2 RT. मग व्हॅल्यूज ऑफ Cv is dE upon dt, that is d upon dt 5/2 R, or this is equal to 5/2 R. This is the value of Cv. Then values of Cp आपण directly formula घेऊ. Cp is equal to Cv plus R. Values of Cv is 5/2 R plus R, or this is equal to 5/2 plus 1 into R. Therefore Cp is equal to किती लिहिलं 2 5 आणि 1 7 7/2 R. This is the values of Cp. Cp ची मिळाली, Cv ची मिळाली. Then we find out values of mu is Cp upon Cv, that is 7/2 R divided by 5/2 R. R cancel.